नमस्कार. अमृत महोत्सवी शरद पवार या कार्यक्रमाच्या या दुसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. या कार्यक्रमाच्या या आधीच्या पहिल्या भागामध्ये आपण जाणून घेतलं शरद पवारांची एक काँग्रेसमधला युवा नेता म्हणून जडणघडण कशी झाली, त्यांना 1967 साली आमदार पदाची निवडणूक कशी लढवावी लागली आणि ते कसे आमदार झाले. त्याचबरोबर त्याच्या नंतरच्या काळात त्यांचे गुरु, राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण यांच्याकडून त्यांना नेमकं कसं शिक्षण मिळालं. आजच्या भागामध्ये आपल्याला त्याच्या थोडं पुढे जायचं आहे. मला वाटतं तुम्ही त्या काळातले एकमेव राज्यमंत्री असे होतात की ज्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्या सगळ्या खात्यांची राज्यमंत्रीपदं होती. म्हणजे आता जसं पीएमओचे मिनिस्टर असतात तसे तुम्ही त्यावेळेला सीएमओचे मिनिस्टर होतात. आणि बऱ्याच वेळेला असं सांगतात आमचे सगळे सिनियर्स की वसंतराव नाईकांच्या काळामध्ये त्यांची जी उत्तरं द्यायला ते नसायचे, ते त्यांच्या खात्याचे म्हणून तुम्ही उत्तरं द्यायचं. असं की पहिल्यांदा मिनिस्ट्रीच मोठी माझ्या बाबतीत गमतीची होती. 72 साली जेव्हा मी परत निवडून आलो, मंत्रिपद डोक्यातही नसायचं. त्या काळात मंत्रिपद म्हणजे बरेच वर्ष उमेदवारी वगैरे अशा गोष्टी असायच्या. आता जसं पटकन लोक विचार करतात की मंत्री पहिल्या टर्मलाच व्हायला पाहिजे, तसलं कधी डोक्यात नसायचं. 72ला मंत्रिपदाची यादी वसंतराव नाईकांनी केली आणि ते यशवंतरावजींना दाखवायला गेले. आणि यशवंतरावजींना दाखवल्याच्यानंतर माझं नाव नव्हतं त्याच्यात. यशवंतरावजी म्हणले किंवा आपण देशाला काही नवीन लिडरशिप घडवायची का नाही, आपण 30 माणसं घेतो. पुणे जिल्ह्यातनं शंकरराव बाजीराव पाटील सज्जनग्रस्त होते. हर्षवर्धन त्याचे काका, ते 52 सालापासून ते खूपदा निवडून आले. ते आयुष्यात त्यांनी कधी माझ्या विरुद्ध एकदा लोकसभेला वगैरे राहिले तेव्हाच त्यांचा पराभव झाला, नाही तर त्यांचा पराभव कधी झाला नव्हता. चांगले ग्रस्त होते, तर नेहमीप्रमाणे त्यांचं नाव तिथं आलं. माझं काही नाव नव्हतं, तर माझी अपेक्षाही नव्हती. आणि यशवंतरावजींनी नाईक साहेबांना हे विचारलं की काही यंगर जनरेशन आणायची की नाही, आपल्याला लिडरशिप तयार करावं लागेल. ते म्हणले हो, पण यादी इंदिरा गांधींना आता अप्रूव्ह करून मिळालं. त्यामुळे मला वाटतं की त्याच्यात शहराचं नाव असावं. त्यामुळे माझी काही हरकत नाही, म्हणजे तुम्ही जाऊन इंदिरा गांधींना भेटा आणि हा माझा निरोप आहे असं त्यांना सांगा. हे मला डोंगरेने म्हणून चव्हाण साहेबांचे सेक्रेटरी होते, त्यांनी हे सगळं सांगितलं. कारण मी नव्हतो दिल्लीत. तर त्याच्यानंतर ते नाईक साहेब तिकडे गेले आणि जाऊन आले आणि त्याच्यात माझं नाव ॲड झालं. आणि आल्याच्या नंतर मला त्यांची सगळी पोर्टफोलिओ मला दिली, त्यांचा राज्यमंत्री म्हणून. आणि मला सांगितलं की फुल पॉवर्स तुला, होम आणि GAD वगैरे सगळं. फक्त IPS ऑफिसर आणि सेक्रेटरीज IAS यांच्या त्यांची इश्यूज ते माझ्याकडे राहतील, म्हणजे नाईक साहेबांच्याकडे. पण रूटेड थ्रू यू, पण त्याचे बाकीचे सगळे डिसिजन तुम्ही घ्यायचे. आणि त्यांनी ते डिस्ट्रीब्युशन वर्कमध्येच दिलं. साहजिकच आहे. त्यामुळे एक तर जबाबदारी वाढली, टेन्शन आलं. पण त्यावेळेला म्हणजे आत्ताच्या मंत्रिमंडळासारखं नव्हतं की कॅबिनेट आम्हाला काही अधिकार देतच नाहीत किंवा कामच करू देत नाही, असं त्यावेळेला काहीच नव्हतं. नाही, इनफॅक्ट काम जास्त असायचं. त्याच्यात त्यामुळं साहजिकच हे सगळं काम माझ्यावर पडलं. आणि नाईक साहेब असायचे सभागृहात, उठायचे नाही. कारण कुठलाही कसलाही प्रश्न आला तर ते मीच उत्तर दिलं पाहिजे हा त्यांचा आग्रह असायचा. आणि अगदीच मी कधीतरी अडचणीत आलो रेअरली, तर मग ते उठायचे आणि जस्ट टू प्रोटेक्ट यंगर कलिग असा अप्रोच त्यांचा असायचा. वसंतराव नाईक फार मोठ्या मनाचा नेता होता आणि त्यांनी पूर्ण ताकदीनं आम्हाला लोकांना संधी दिली, प्रोत्साहित केलं. खरं माझी परीक्षा त्यावेळेला धान्याची भयंकर टंचाई होती आणि महागाई आणि स्वस्त धान्य मिळत नाही याबद्दल मुंबईमध्ये फार तीव्र असं वातावरण झालं. 72चा दुष्काळ होऊन गेला असेल त्याच. आणि त्याचं नेतृत्व मृणाल गोरे या सगळ्यांचं हे होतं. त्यांनी लाटणं मोर्चा काढला, थाळीवाद, काय काय अनेक असे कार्यक्रम सगळे. आणि त्या मृणाल गोरे, एक कमल देसाई म्हणून भगिनी होत्या, अहिल्याताई रांगणेकर वगैरे. आणि ही जी लिडरशिप होती मी अशी जवळून बघितलेली,
ती अत्यंत आक्रमक, अत्यंत ऑनेस्ट टू द कोअर अशा प्रकारची ही सबंध लिडरशिप होती. आणि मग त्या मंत्रालयातून घेराव कर वगैरे वगैरे बऱ्याच कटकटी करायचे त्या, पण लोकांच्या प्रश्नासाठी. त्यावेळी भाऊसाहेब वर्तक हे त्या खात्याचे मंत्री होते. भाऊसाहेब उत्तम मंत्री, पण थोडंसं स्वभावाने असे कडक. आणि त्याही वेळा डाळींचा वगैरे काहीतरी इश्यू झालेला होता, डाळ मिळत नव्हती किंवा धान्य मिळत नव्हतं. धान्य मिळत नव्हतं. हां, तर त्यावेळेला ते भाऊसाहेबांचं म्हणजे कसं असायचं, त्या अमेरिकेतनं गहू आला की डॉकवर यायचा. डॉकवर उचलून घेतला की लगेच तो रेशनच्या दुकानापर्यंत. तिथे एखाद दिवसाचा डिले झाला तर मग सगळी कटकट व्हायची. आणि ते भाऊसाहेबांच्या अंगावर यायचं सगळं. भाऊसाहेब रात्रंदिवस काम करायचे, पण त्यांचं PR पब्लिक रिलेशन चांगले नव्हते. आणि त्यामुळे त्यांना टार्गेट केलं सगळ्यांनी मिळून. ते टार्गेट इतकं केलं की त्यांना सभागृहात सुद्धा फेस करता येणार. त्यावेळेस नाईक साहेबांनी मला बोलून सांगितलं की तू ते खातं घे ॲडिशनल, आणि आता उद्यापासून सिव्हिल सप्लाय डिपार्टमेंटचं काम तूच बघायचं. मग मी या सगळ्या भगिनींना प्रेमाने असं बोलून चर्चा करून, तिथं समजा व्होट आली लोकांना निघाली तर चला तुम्ही माझ्याबरोबर. तेव्हा SR कुलकर्णी म्हणून एक गोदी कामगारांचे नेते, तर तो मोठा माणूस होता, त्या क्षेत्रात चांगलं काम होतं त्याचं. त्यांची मदत घ्यायची, ते धान्य लवकर कसं उचलून घेता येईल वगैरे या सगळ्या प्रयत्नात मी असायचो. आणि त्याच्यात हे मृणालताई वगैरे या सगळ्यांना इन्व्हॉल्व करायचो. तुम्ही मदत करा, तुम्ही बोला, कारण त्यांचं ते जरा जवळीक होती. SR कुलकर्णी, शांती पटेल आणि तिसरे काय कामगार नेते कोतवाल. तुम्हाला आठवत असेल? भाई कोतवाल. नाही, भाई, हां, म्हणजे भाई म्हणायचं कोतवाल. तर ते कोतवाल अशा सगळ्यांची. तर त्यामुळं प्रॉब्लेम किती सिरियस आहे हे ॲजिटेशन करणाऱ्या लोकांना समजून घेण्यासाठी त्यांना इन्व्हॉल्व करून, त्यामुळं थोडंसं ते जे अँटी वर्तक जे वातावरण होते ते मी खाली करू शकलो. आणि त्याच्यानंतर नाईक साहेबांनी मग मला प्रमोशन दिलं, मला एज्युकेशन मिनिस्टर केलं वगैरे या सगळ्यातून. पण ती उमेदवारी त्या संघर्षाच्या काळातून झालेली होती. व ते कसं झालं, फूडचा हा संघर्ष, त्यावेळेला गृह खात्यात एक कॉन्ट्रोवर्सी झाली. मुंबईच्या शाळेमध्ये काही मायनॉरिटीच्या शिक्षकांनी मुलांनी आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही ही भूमिका घेतली. आणि वंदे मातरम म्हणत नाही म्हणजे त्याचे हे झालं, मुंबईचं एकदम अप्रूव्ह झालं. वंदे मातरम म्हणत नाही म्हणजे काय वगैरे, त्याची कॉन्ट्रोवर्सी झाली. विधानसभेत खूप चर्चा झाली. आणि एक FM पिंटो म्हणून विधानसभेचे सदस्य होते माहीम वगैरे भागातनं, त्या सगळ्यांनी या प्रश्नावर फार हे केलं, तीव्रता अशी सदनात व्यक्त केली. आणि त्याला फेस करायचं काम नाईक साहेबांनी मला सांगितलं. मग मी सर्वांचा अभ्यास करून बंकिमचंद्रांच्या पासून ते वंदे मातरम वगैरे वगैरे, तर ते माझं भाषणही गाजलं. आणि ती कॉन्ट्रोवर्सी नंतर ही कमी व्हायला त्याची उपयुक्तता झाली. आणखीन काही प्रश्न त्यावेळी झालेले होते, पण त्या सगळ्यातून प्रत्येक क्रायसिसमधनं बाहेर निघायला त्याची मदत झाली. आता धान्य नव्हतं, धान्य कमी होतं, पण तेव्हा हरियाणा, पंजाब, UPमध्ये धान्य होतं. तामिळनाडूमध्ये तांदूळ जादा होता. मग ते नाईक साहेब तिकडच्या मुख्यमंत्र्यांना फोन करायचे, मला पाठवायचे. मग त्यांच्याशी बोलून तिथं ज्ञानी झैलसिंग होते, इकडं हरियाणाला बन्सीलाल म्हणून मुख्यमंत्री होते, UPमध्ये त्रिपाठी गंधबिंद लावलेले कमलापती ते होते. आणि तामिळनाडूमध्ये गव्हर्नर होते KK शाह, आपलेच मुंबईचे. ते सगळ्यांच्याकडे नाईक साहेबांनी मला पाठवून तिथनं धान्य मिळून आणणं वगैरे वगैरे, आणि ती अवेलेबिलिटी वाढवून. आता यावेळी डाळीच्या बाबतीत माझ्या मते चूक यांनी अशी केली की तो परदेशातनं डाळीचे 6-7 जहाजं आली
आणि इथे त्यांनी नियम केला की इतक्या किलोपेक्षा जास्त साठा ठेवायचा नाही. त्यामुळे ते जहाजातलं धान्य डाळच त्यांना उचलता येत नव्हती, पण ती किलो नाही ती टनात होती. त्यामुळे ती जहाजं तिथं अडकली. तर शेवटी प्रश्न माझ्याकडे आल्यावर मी केंद्र सरकारलाही सांगितलं आणि राज्य सरकारलाही सांगितलं. मग त्यांनी ती जहाजं क्लिअर केली, ते नियम बदलले. तात्पर्य असं की त्या काळामध्ये नाईक साहेबांचा आग्रह असायचा आणि माझाही आग्रह असायचा, कुठनंही धान्य येऊन द्या, अवेलेबिलिटी वाढवा. सायकोलॉजी लोकांची, स्वस्त धान्याच्या दुकानात धान्य कधी गेलं मिळतं म्हणलं कोणी लायली लावत नाही. पण आज तांदूळ संपेल संध्याकाळपर्यंत म्हणलं की मग सकाळपासून लोक लाईनीला उभे राहतात. आता साखर, या देशात एवढी साखर झाली, आता कोण साखरेच्यासाठी मागणी करतच नाही, कारण व्यापाऱ्यांना माहिती साखर पुरवू नाही इथं. तर म्हणून त्यावेळेला एक असा आग्रह होता की अवेलेबिलिटी वाढवायची. आणि म्हणून आम्ही कुठल्याही पंजाबमधनं इथे येऊन द्या, हरियाणामधनं इथे येऊन द्या, UP मधनं येऊन द्या, सगळी रिस्ट्रिक्शन्स काढा. स्टेजच्या नाकी असायची, तिथं धान्य तिथं कुठं अडवायची नाही वगैरे वगैरे. हे सगळे प्रॅग्मॅटिक डिसिजन घेऊन आम्ही अवेलेबिलिटी वाढवून तो संबंध तणाव हा कमी करायला यशस्वी झालो. म्हणजे क्रायसिस मॅनेजमेंटचं सगळं त्या काळात तुम्हाला करता आलं. मला एक थोडंसं वेगळ्या, एक थोडीशी उडी मारून पुढे जायचं आहे. या राज्याचं 4 वेळा आपण मुख्यमंत्रीपद भूषवलं. 4ही वेळची आव्हानं संपूर्ण वेगळी होती. कधी तुम्हाला यायचं होतं, कधी तुम्हाला यायचं नसून तुम्हाला महाराष्ट्रात पाठवलं गेलं आणि तुम्ही अतिशय यशस्वीपणे महाराष्ट्र त्यातनं बाहेर काढून दाखवलात या सगळ्या क्रायसिसमधनं. पण मला असं वाटतं की त्यातलं 78 सालचं तुमचं मुख्यमंत्रीपद म्हणजे एक अशी वेगळी मोठ तुम्हाला बांधायला लागली होती, उजव्या विचारांची, समाजवादी विचारांची. परत तुमच्या काँग्रेसचं तुमचं नेतृत्व आणि काँग्रेस एस, हा भयंकर एक आव्हानात्मक 2 वर्षाचा प्रयोग होता की जे कधी एकत्र येईल असं महाराष्ट्रात कोणाला वाटलं नव्हतं. माझ्या मते माझ्या 4 वर्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमधला सुलभ कालावधी 78चा होता. म्हणजे अजिबात जसं म्हणजे ठीक आव्हानं होती, कारण त्याचं कसं होतं, त्या अर्जुनासारखी माझी परिस्थिती होती की सगळे समोर विरोधी पक्षनेता प्रतिभाताई, कालपर्यंत म्हणजे आपले वडीलधारी भगिनी वगैरे असं म्हणून वसंतदादा, त्यांच्या मंत्रिमंडळात मी होतो, सगळे यशवंतराव होते, उत्तम मित्र, वडीलधारी पण मित्र. आणि हे सगळे अगदी नाईक साहेब सुद्धा, नाईक साहेबच्या पार्लमेंटला होते पण भयंकर रागावले होते. आणि हे सगळे लोक अत्यंत आक्रमक पद्धतीने माझ्या हल्ले करायचे. त्यामुळं स्वकीयांचा सवन हल्ला हा एक भाग जर त्यातला सोडला तर दुसरी बाजू अशी होती की माझं जे गव्हर्नमेंट होतं ते गव्हर्नमेंट फार समंजस लोकांचं होतं. म्हणजे अनुवर्दे, वायुवैद्य, इंदी पाटील, उत्तमराव पाटील, उत्तमराव वगैरे सज्जन माणसं. त्यावेळी ते जनसंघात होते, नंतर जनता पार्टीत वगैरे आली, पण माणसं सज्जन. आणि या लोकांच्या काय अपेक्षा, हा आमचा नियार अहमद, आणि अत्यंत साधी माणसं ही सगळी. आणि ह्या सगळ्या लोकांचं हे मंत्रिमंडळ, यातल्या बहुसंख्य लोकांना प्रशासनाचा अनुभव नव्हता. जेव्हा सरकार बनलं पहिल्या दिवशी आम्ही राजीनामा दिला, मी, सुशीलकुमार शिंदे, दत्ता मेघे आणि सुंदरराव सोळंके चौघांनी राजीनामा दिला. बजेट सेशन चालू होतं. दादांच्या लक्षात आलं की आपलं सरकार जाते, दादांनी राजीनामा दिला. नंतर मग ते मंत्रिमंडळ बनलं. म्हणजे खरं ते एक हेच आहे सरकार बनवायचं, कारण त्यावेळेला काँग्रेस आय आणि काँग्रेस रेड्डी, स्वर्णसिंग अशी हे झाली होती इमर्जन्सीच्या नंतर. चव्हाणसाहेब हे काँग्रेस आयमध्ये नव्हते. आणि त्यावेळेला त्याच्या आधी वसंतदादा मुख्यमंत्री आमच्या बाजूचे, म्हणजे काँग्रेस आरच्या बाजूचे. पण काँग्रेस आयचे प्रतिनिधी तिरफुडे आणि रामराव अधिक आणि आणखीन गल. तर तिरफुडे दादा संयमी आणि तिरफुडे अत्यंत, त्यांची भाषाही गमतीचीच असायची, फार ते बेछूटपणानं बोलायचे. प्रेसमध्ये मला आम्हाला लोकांना इंटरेस्ट नाही सत्तेत, पण हे वसंतदादा वगैरे ही जे लोक आहेत हे सत्तेशिवाय यांना करमत नाही. त्यामुळे त्यांनी इंदिरा गांधीची वायफळ करून
त्यांना मंत्रिमंडळ बनवायला लागलं. त्यामुळे हे आम्ही नाईलाजाने नेत्याच्या सांगण्यावळीच आहोत वगैरे वगैरे असं बोलायचं. त्यामुळं एक वेळ अशी आली की शेवटी म्हणजे कसं असायचं, तेव्हा मंत्रिमंडळाची बैठक असली तर तिरफुडे त्या बैठकीच्या आधी त्यांच्या मंत्र्यांची वेगळी मिटिंग घ्यायची आणि मग आज काय करायचं, दादांना कुठे अडवायचं वगैरे वगैरे. तर एक अतिशय कटुता आमच्यात झालेली होती आणि ते यशवंतरावजींना सुद्धा ते आवडत नव्हतं. तेव्हा यशवंतरावजींनी त्याबद्दलची तीव्र नाराजी व्यक्त केली होती आणि त्याच वेळेला महाराष्ट्र टाईमचं संपादकत्व गोविंद तळवळकर यांच्याकडे होतं आणि गोविंद तळवळकरांचं चव्हाण साहेबांचे फार घनिष्ठ संबंध होते. साधारणतः गोविंदरावनी महाराष्ट्राच्या किंवा काँग्रेसच्या विचारावर एखादं आर्टिकल लिहिलं तर ती यशवंतरावांची लाईन आहे असा एक त्यावेळेस समज होता. त्या गोविंदरावने एक लेख लिहिला की जे वसंतदादा तिरफुडे यांचं जे संयुक्त सरकार होतं त्याबद्दल. तर लेखाचं टायटल होतं की हे राज्य जावे ही श्रींची इच्छा, असं एक आर्टिकल लिहिलं होतं त्यावेळेला. आणि ते अत्यंत विरोधी तिरफुडे वगैरे यांच्यात आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेस जनांच्या मनात कल्पना ही भूमिका आली की चव्हाण साहेबांची लाईन आहे आणि चव्हाण साहेबांची लाईन आहे म्हणजे मग ती चर्चा सुरू झाली. त्यातनं मग ते सरकार दादा इतक्या टोकाला गेले ते एक दिवशी दादा म्हणले गेलं सरकार म्हणजे ते गेलं म्हणले पण आता यांच्यावर काम करायचं नाही, इतके दादा चिडून गेले ते. मग दिल्लीमध्ये बसून चर्चा झाली. त्याच्यात चव्हाण साहेबांनी सरकार घालवा असं सांगितलं नाही, पण आबासाहेब कुलकर्णी, अण्णासाहेब शिंदे वगैरे सगळी ज्येष्ठ मंडळी, किसनवीर ही सगळी बसून मी होतो त्यावेळेला त्यांच्यावर चव्हाण साहेबांच्या घरी की हे ठीक चाललेलं नाही, हे आपल्याला नको. ते मूकसंमतीसारखं त्यांची पण मग हा सगळा खंजीर हा प्रकार नंतर महाराष्ट्रात कित्येक वर्ष का बोलला गेला याच्यात बोलला गेला असं ते. म्हणजे मला वाटतं गोविंदरावांनी नंतर ते क्लॅरिफाई केलं होतं त्यावेळेस एका मोठ्या लेखात. त्याच्यानंतर मग ते सरकार जावं असं जवळपास ठरलं. यशवंतरावजींनी घालवा असं सांगितलं नव्हतं, पण सगळ्यांची त्यांच्या घरी झालेल्या चर्चेत नाराजी होती. नाही, सगळ्यांची संमती झाली की सरकार घालवायचं. तर ते नाही म्हणले नाहीत, हाच त्यातला भाव होता. तिकडं काँग्रेसमध्ये गडबड झाली दिल्लीमध्ये. ते सगळे चव्हाण साहेबांच्याकडे गेले म्हणजे हे सरकार होता का म्हणून. चव्हाण साहेबांनी मला फोन केला की आपल्याला सरकार बनवायचं नाही. आम्ही ते राजीनामे देऊन बसलो. गव्हर्नरचं पत्र हातात ते शपथ घ्यायला यावं. चव्हाण साहेब माझ्या दृष्टीने फायनल होते त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे, माझी काय हरकत नाही. ते किसनवीर शेजारी होते. म्हणजे कोणाचा फोन आहे म्हणजे चव्हाण साहेबांचा. काय म्हणतात ते म्हणतात सरकार बनवू नका. माझ्या हातात फोन हिसकून घेतला. तर त्या दोघांची फार जवळीक होती. दोघंही स्वातंत्र्याच्या चळवळीत एकत्र होते आणि ते चव्हाण साहेबांना आम्ही सगळे साहेब म्हणायचो. ते एकटेच यशवंतराव असं म्हणणारे महाराष्ट्रातले. यशवंतराव आता दूर कापलेत, या पोरांचं आयुष्याचं वाटोळं करू नका. त्यांनी आता हा निर्णय घेतला आहे, आमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे घेतला आहे. आता राजीनामे दिलेत, गव्हर्नरचं पत्र आलेले. आता जी मुलं मागं पडली हे आयुष्यात नव्हतील. तुम्हाला मला त्यांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करायचा अधिकार नाही आणि पुन्हा फोन करू नका म्हणून फोन आलेला. आणि आम्हाला सांगितलं शपथ घ्यायची. ती त्यातनं आम्ही ती शपथ घेतली आणि ते सरकार बनलं. ते सरकारचा सुरुवातीचा काळ चमत्कारिक होता, कारण पहिलं बजेट चालूच होतं, डिमांड चालू होत्या आणि उत्तमरावनी सांगितलं की मला काय अनुभव नाही, मी काही हे करू शकत नाही, माझं खात्याचं यावेळचं काम तुम्ही बघा. निहाल अहमदनी सांगितलं की बाई मेरी बस की बात नाही, आप ही हँडल करो वगैरे वगैरे. आणि त्यामुळे ते बजेट पहिला प्रश्न आला की पहिल्या प्रश्नापासून तास संपेपर्यंत सगळ्या प्रश्नाची उत्तर मी एकटा द्यायचो आणि त्याच्यानंतर जी खात्याची डिमांड असेल त्या डिमांडच्या डिस्कशनचं उत्तर मीच द्यायचो. असं 7 दिवस चाललं होतं. म्हणजे एकंदर जर एक 50 तास सेशन झालं असेल तर त्यातले
समजा 25 तास ऑपोजिशनने घेतले, राहिले 25च्या 25 23 माझे. बापरे. म्हणजे सकाळी मी एकदा उभं राहायचो, तो संध्याकाळीच कमी वाचायचो. आणि त्यावेळेला ती परीक्षा झाली माझी. पण तो चालवणं पहिल्या 10 दिवसात त्रासदायक झालं. पण दुसऱ्या बाजूने असं होतं की ते सरकार चालवायला अतिशय सोपं होतं. त्याचं मुख्य कारण त्यावेळेला ही गव्हर्मेंट चालवण्याच्यासाठी एक जी कमिटी होती सरकारच्या बाहेरची, त्याचे प्रमुख SM जोशी होते. आणि अण्णांची भूमिका अत्यंत सामंजस्याची आणि आम्हा लोकांना प्रचंड मदत करायची. आणि त्यामुळं SMची काही व्यक्तिगत अपेक्षाच असायची नाही. त्यांनी सबन नंतरचं जे एक्सपान्शन झालं त्याच्यात त्यांनी मला फक्त एक नाव सांगितलं, यांना मंत्री करा, आणि ते म्हणजे शंकरराव चव्हाण. तर मी म्हटल्यावर शंकररावांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री होतो, त्यांना माझ्या मंत्रिमंडळात कसे नाही व्हायचे. नाही म्हणजे करा. मग मी त्यांना फायनान्स म्हणून त्यांना देऊन घेतलं. पण SMचा पाठिंबा या सगळ्या गोष्टीला प्रचंड होता. एक मोठा क्रायसिस झाला की मराठवाडा युनिव्हर्सिटीने 2-3 वर्षापूर्वी नामांतर करण्याच्या संबंधीचा ठराव केला. तो इकडं आला आणि महाराष्ट्र सरकारच्या पुढे आल्या वसंतदादांनी सुद्धा आपण करायचं म्हणले, पण ते काही झालं नाही. हे सरकार बनल्याच्या नंतर SMपासून सगळ्यांनी सांगितलं की नामांतराचा निर्णय आपण राबवायचा. तरी मी सगळ्यांची बैठक घेतली, सगळ्यांच्या समोर चर्चा केली, विधानसभेत चर्चा केली. विधानसभेत हा ठराव मी मांडला आणि सविस्तर चर्चा करून त्याला उत्तर दिलं आणि अतिशय चांगलं वातावरण झालं. आणि आम्ही विधानसभा संपून बाहेर आलो तर औरंगाबादवरनं इकडून मेसेज आला, जाळपोळ सुरू झाली, अमुक झालं, तमुक झालं. नांदेडमध्ये एका मातंग समाजाच्या मुलाला जिवंत जाळलं, त्याचं नाव बी आहे माझ्या पुस्तकात. तर ते आणि माझी दंगल सुरू झाली ती मराठवाडा पेटलाच. खूप प्रयत्न केला पण ते काही जमलं नाही. मग शेवटी आम्ही तो निर्णय सस्पेंड केला, स्थगित केला. ते शांतता झाली. मग मी SM मराठवाड्यात आम्ही दौऱ्याला गेलो, लोकांची समजूत करायला. माझ्या लक्षात आलं की निर्णय आपण घेतला आणि विधानसभेच्या सदस्यांना मी विश्वासात घेतलं, ही चूक झाली. मी विद्यार्थी नेत्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं. म्हणून मग आम्ही त्यांच्याशी डायलॉग सुरू केला. पहिल्यांदा गेलो तर SMना चपलाचा हारच घातला. पण SM अत्यंत थंड डोक्याने ठीक आहे झालं वगैरे वगैरे करत. आणि मग ती शांतता आम्ही प्रस्थापित करू शकलो. पुढं मी दुसऱ्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर पुन्हा मी सगळ्या विद्यार्थी, सगळे महाविद्यालय सगळ्यांशी संपर्क साधून त्यांच्याशी बोलून, आणि मराठवाडा या शब्दाच्याबद्दल त्यांचा आग्रह होता. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा, नामांतर नाही तर नाम विस्तार, अशी एक कन्सेप्ट बनवून ते आम्ही त्यावेळी त्याच्यातनं बाहेर. साहेब, या निर्णयाची एक प्रचंड मोठी राजकीय किंमत पण तुम्हाला मोजायला लागली त्याच्यानंतर झाली. त्याचं म्हणजे माझं त्यावेळेला मराठवाडा हा मोठा बेस होता. मराठवाड्यातली तरुण पिढी हा माझा मोठा बेस होता. तो त्याच्यातनं डिस्टर्ब झाला. पण नंतर तो सावरला. तो खरा तो जो यंगर जनरेशनचा माझा बेस डिस्टर्ब झाला, तो राजीव गांधींनी आणि आम्ही औरंगाबादला काँग्रेसमध्ये मर्ज करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ही सगळी यंगर जनरेशन जी माझ्यावरती ती बाहेर गेली. कारण त्यांचा लढा गावोगावच्या एस्टॅब्लिश प्रस्थापित काँग्रेस नेत्यांची होता. आणि त्यांना असं वाटलं की आता हे सगळे आपण काँग्रेसमध्ये जायचं म्हणजे आपल्याला हे लोक येऊन द्यायचे नाहीत. सर, तुम्ही नामांतराचा विषय निघालाच म्हणून नामांतराचे पडसाद खूप आले, त्याची राजकीय किंमत आपल्याला मोजायला लागली. पण ते करताना एक जनमत तयार करणं ही सोपी प्रोसेस नव्हती. कारण निर्णय 78ला झाला होता, तो सस्पेंड झाला होता. पण त्यानंतर काही काळांनी तुम्ही पुन्हा CM झाल्यानंतर तुम्हाला तो इम्प्लिमेंट करता आला. पण हे लोकांच्या गळी उतरवणं ही प्रोसेस नेमकी काय? दोन गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. पहिल्यांदा जो 78ला निर्णय घेतला तो विधिमंडळाच्या सदस्यांच्या आणि जे राजकीय पक्ष आमच्या पाठीशी होते त्यांच्या संमतीने घेतला.
माझ्या मते ती माझी चूक होती. ती माझी चूक अशी झाली की मी मराठवाड्याच्या जनतेच्या आणि विशेषतः तरुण पिढीच्या भावना काय आहेत ह्या जाणून न घेता हा निर्णय घेतला. कारण मला काय वाटलं, विद्यापीठाचा एकमताचा निर्णय औरंगाबादच्या मराठवाड्यात त्यांनी मागणी केली, आपण त्यांची मागणी पूर्ण करतो. त्यामुळे हे काही नाही. पण ती माझ्या दृष्टीने ते माझं ॲसेसमेंट चुकलं आणि त्याची किंमत मोजायला लागली. दुर्दैवानं दलितांची घरही जळाली, काही लोकांच्या हत्याही झाल्या. त्यामुळे मला अतिशय त्याच्याबद्दल मी अस्वस्थ होतो आणि ते अनेक वर्षाची अस्वस्थता माझ्या मनात होती. नंतर पुन्हा माझ्या हातात राज्य आल्याच्या नंतर जेव्हा हा निर्णय मला आज नाही उद्या, कारण त्या माझ्यानंतर अंतुले मुख्यमंत्री झाले, माझ्यानंतर निलंगेकर मुख्यमंत्री झाले, त्याच्यानंतर आणखीन कोण म्हणजे 4-5 वसंतदादा मुख्यमंत्री झाले. या सगळ्या कालखंडामध्ये कोणी हा निर्णय घेतला नाही. 7-8 वर्ष होऊन गेलेली होती आणि एक तर दलितांच्यामध्ये एक अस्वस्थता होती किंवा बाबासाहेबांचं नाव दिलं ते घेतलं जात नाही, राबवलं जात नाही. माझ्या मनात असं यायचं किंवा आम्ही शिवाजी महाराजांचं नाव कोल्हापूरच्या विद्यापीठाला दिलं, शिवाजी विद्यापीठ. महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव आम्ही कृषी विद्यापीठाला दिलं. आणखीन काही ठिकाणी अशीच नावं आम्ही बदलली. डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं नाव कृषी विद्यापीठाला दिलं. पंजाबराव देशमुखांचं, शिवाजी महाराजांचं, फुल्यांचं नाव हे चालतं आणि आंबेडकरांचं चालत नाही. कसलं पुरोगामी महाराष्ट्रानं आपण स्वतःला पुरोगामी म्हणायचं. म्हणून मी स्वतःच या बाबतीत अत्यंत डिस्टर्ब होतो आणि म्हणून पुन्हा ज्यावेळी राज्य हातात आल्याच्या नंतर ज्यापूर्वी आपल्याकडनं कमतरता आणि चुका झाल्या त्या दुरुस्त करून याच्यात आपण कुठल्या परिस्थितीत हा निर्णय राबवायचाच हे मी माझ्या मनात पक्क ठेवलं होतं. नंतरच्या काळामध्ये म्हणजे 78चं वजा 80चं सरकार गेल्याच्या नंतर आणि हा नामांतराचा निर्णय सस्पेंड करायला लागल्यानंतर मी माझं कॉन्सन्ट्रेशन राजकीय मराठवाड्यावर केलं आणि ते सुदैवानं त्याच्यानंतर मराठवाड्यातनं माझे सगळ्यात जास्त आमदार निवडून यायचे त्या काळात आणि त्याच्यात यंगर जनरेशन सगळी होती. मी या मुलांच्या 2 रात्रोवर बसायचो. अनेक तरुण मुलं तयार केली. त्यावेळेला मला आठवत आहे की संध्याकाळी त्या कॉलेजमधले चांगले कवी, चांगले लेखक ही तरुण सगळे गोळा करणं. त्याच्यात मला फमू शिंदे भेटले, त्याच्यातून मला बापूराव जगताप भेटले, त्याच्यातून मला जवाहर राठोड भेटला. असे अनेक कवी आणि ही तरुण मुलं, तरुण लोक त्यातले मराठवाड्यातले हे भेटले. या सगळ्यांची जवळीक वाढवून पुढं मग विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचवून, अध्यापकांच्यापर्यंत पोचवून, मग अगदी गावचा सरपंच असेल, पोलीस पाटील असेल, त्यांना व्यक्तिगत मुख्यमंत्री म्हणून घेऊन या सगळ्या प्रश्नावर आम्ही 1-2 वर्ष ग्राउंडवर्क नीट केलं आणि मग हा निर्णय राबवला. मला वाटलं त्यावेळेचं वर्तमानपत्र, या चॅनल्स वगैरे तर नव्हतीच, पण वर्तमानपत्र आणि त्यांचे संपादक यांना सुद्धा तुम्ही विश्वासात घेऊन राज्य सरकारची भूमिका सांगितली होती. हे कसं होतं त्यावेळेला, बहुतेक अनंतराव भालेराव यांचा पाठिंबा होता. पण अनंतराव भालेरावांची थोडी अडचण अशी होती की गोविंदभाई श्रॉफांचा पाठिंबा नव्हता. गोविंदभाई तसे काही कम्युनल नव्हते, पण त्यांना मराठवाडा याच्यात, कारण तिथे एक अशी लिडरशिप होऊन गेली की निजामाच्या विरुद्ध ज्यांनी संघर्ष केला. आपल्या देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 47ला मिळालं, पण मराठवाडा हा नंतर आला आणि त्याच्यामध्ये कारण हा निजामाचा हिस्सा होता. आणि निजामाच्या काळात रझाकारांच्या चळवळीत ज्या लोकांच्या अन्याय अत्याचार झाले त्यांचं नेतृत्व करणाऱ्या वर्गाच्या मनामध्ये मराठवाडा आणि मराठवाड्याची अस्मिता याबद्दलच्या प्रचंड तीव्र भावना होत्या आणि त्याच्यापासून आम्ही बाजूला होते. मराठवाड्याचं नाव गेलं, तुम्ही आंबेडकरांचं नाव आणलं, मराठवाडा युनिव्हर्सिटी हे नाव काढलं. याच्याबद्दल गोविंदबाईंच्यापासून अनेकांच्यामध्ये अस्वस्थता होती आणि ते मराठवाडा नाव काढल्याच्यामुळं ती अस्वस्थता याच्यातनं प्रगट झाली. त्यामुळे या वरच्या वर्गाच्या घटकांनासुद्धा जे जाणकार होते त्यांनाही बरोबर घेण्याची गरज होती. म्हणून मग संपादक, प्राचार्य, वकील, डॉक्टर या सगळ्यांशी मी 1-2 वर्ष डायलॉग साधत शेवटी हा नामविस्तारची कन्सेप्ट त्यांच्या डोक्यात घातली. इनफॅक्ट शिवसेनेने सुद्धा हा विस्तार हा जो प्रकार होता की दोन्ही नावं कायम राहिली पाहिजेत, त्यात बाळासाहेबांनी सुद्धा सकारात्मक भूमिका घेतली होती त्यावेळेला मला वाटतं.
बाळासाहेबांनी पहिल्यांदा भयंकर विरोध केलेला होता आणि पण नंतर मग सामंजस्य मी त्यांनाही जाऊन भेटलो, त्यांच्याशी सविस्तरपणाने बोललो आणि मग हे सामंजस्य निर्माण करण्यासाठी सगळ्यांची मदत हवी आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं मराठवाडा तुम्ही ठेवत असाल तर आम्ही लोक ठीक आहे नाही म्हणू, पण आम्ही एका चौकटीच्या बाहेर जाणार नाही. मग कुणी गेलं नाही. पण त्याच काळामध्ये शिवसेना ही मराठवाड्यात पाळमुळं रोवायला सक्षम होत गेली. मराठवाडा नाही, ज्या वेळेला आम्ही काँग्रेस एस सोडली आणि काँग्रेसमध्ये मर्ज झालो त्याच्यानंतर शिवसेना वाढली. कारण मला आठवत आहे की त्यावेळेस राजीव गांधींच्यावर काम करायचं आम्ही लोकांनी ठरवलं. त्यावेळेला राजीव गांधींचे सगळे राजकीय सल्लागार अरुण नेहरू होते आणि राजीव गांधींनी मला अरुण नेहरूंनी सांगितलं माझ्याबरोबर बसा आणि हे मॉडेलची सगळी फायनल करा. तर मी बसल्याच्यानंतर अरुणने मला सांगितलं की मी तुला सांगतो म्हणले तुझा हा निर्णय मला अजिबात पसंत नाही, अजिबात पसंत नाही. आणि मी जर निर्णय घेणार असतो तर म्हणले राजू निर्णय घेणार आहे त्यांनी घेतला म्हणून मला ॲक्सेप्ट करावं लागतं, मी हा निर्णय घेतलाच नसता. मला का असं वाटतं तुम्हाला? त्यामुळे तू हा ज्या दिवशी निर्णय घेशील त्या दिवशी मराठवाड्यातली तरुण पिढी तुझ्याबरोबर आहे, ती प्रस्थापितांच्या विरुद्ध लढण्याच्यासाठी तुझ्याबरोबर आहे. त्या प्रस्थापितांच्या बरोबर तू जातो म्हटल्यानंतर तुला सोडतील आणि ते शिवसेनेत जातील आणि त्याच्यातून शिवसेना मराठवाड्यात वाढेल. आणि म्हणून मला हे राजकीयदृष्ट्या योग्य वाटत नाही हे त्यांनी सांगितलं होतं आणि ते घडलं. हे खरं, मी माझ्या पुस्तकात त्याचा उल्लेख केला आहे. हे घडलं, ही गोष्ट खरी आहे. पण हे होत असताना शिवसेना वाढत असताना एका वेळेला राजीव गांधींची परत एकदा तुमची जवळीक झालेली होती. शिवसेनेला कंट्रोल करण्याकरता महाराष्ट्रातलं काँग्रेसचं नेतृत्व अपयशी ठरतंय म्हणूनच तुम्हाला परत मुख्यमंत्रीपदी आणलं गेलं टॅकल करण्याकरता तो नाही, शिवसेना हा तो विषय नव्हता. त्यावेळेला काय झालं, देशातच काँग्रेसचा ग्राफ खाली गेला आणि मुख्य म्हणजे पहिला त्याचं इंडिकेशन झालं विश्वनाथ प्रताप सिंग हे त्यावेळेला पुढे आले होते आणि त्यांनी कुठली तरी एक निवडणूक लढवली अलाहाबाद किंवा त्या भागात. ती निवडणूक त्यांनी जिंकली. कोणाचा पराभव केला माझ्या लक्षात नाही, मोठ्या व्यक्तीचा पराभव केला. आणि त्याच्यानंतर मग आता हे सगळे फोर्सेस जवळ केले पाहिजेत काँग्रेस विचाराचे, ही भूमिका राजीव गांधींच्या मनात फार झाली आणि त्यातनं हा निर्णय घेण्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. आणि आमच्यात ती एक अशी भावना होती की राजीव गांधी नव्या पिढीचा प्रतिनिधी आहे, सन्मानानं बरोबरी आणि काम करा म्हणतो आहे आणि त्यामुळे साहजिकच या नव्या पिढीला आपण पाठिंबा द्यायला पाहिजे. कारण मला आठवतं की इंदिरा गांधींची हत्या ज्यावेळी झाली तेव्हा इंदिरा गांधींच्या हत्येच्या नंतर अंत्ययात्रेला मी दिल्लीमध्ये गेलो. त्याच्या आधीच राजीव गांधींचा शपथविधी रातोरात झाला होता, ते प्राईम मिनिस्टर झाले. तर इंदिरा गांधींचं दर्शन मी घेतलं आणि राजीव गांधींना तिथे जाऊन भेटलो, त्यांना कंडोलन दिले. तेव्हा त्यांनी माझा हात असा धरला आणि मला त्याच्या आधी आमच्या काही बैठका झाल्या होत्या. शरद इनफ इज इनफ, नाऊ वी हॅव टू वर्क टुगेदर, असं एक इमोशनल असं वातावरण होतं. इंदिरा गांधींची तिथं हे आहे बॉडी पडलेली आणि त्याच्यात मी एवढंच म्हटलं की आय विल डेफिनेटली गिव्ह सिरियस थॉट असं म्हणून निघालो. पण त्यानंतर आम्ही काही त्यांच्यावर गेलो नाही. त्यानंतर निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये आम्हाला ती निवडणूक फार टफ गेली कारण त्यावेळी ती एकदम सहानुभूतीची लाट होती इंदिरा गांधींच्या. त्याच्यात मी लोकसभेला उभं राहिलो, लोकसभा कोणी उभंच राहिलं तयार नव्हतं. पण सुदैवानं राजीव गांधींच्या खालोखाल मला मतं पडली. त्यांच्या आईची हत्या झाली होती त्यामुळे साहजिकच त्यांच्याबद्दल ती होती. पण त्यांच्या माझ्या मतात 5-6 हजाराचा फरक होता. पण तो त्या डिसिजनच्या नंतर ही यंगर जनरेशन आमच्यापासून बाजूला गेली. 87ला तुम्ही पुन्हा काँग्रेसमध्ये मर्ज होण्याचा निर्णय घेतलात. आज साधारण 25 ते 27 वर्षानंतर असं वाटतं की तो निर्णय काहीसा चुकला म्हणून? नाही, ते खरं नाही. कारण असं आहे की टू बी फ्रँक
माझी स्वतःची किंवा अनेकांची राजकीय जी काही वाढ झाली ती काँग्रेसच्या होती. दुर्दैवानं काँग्रेसमधल्या काही गोष्टी बदलल्या गेल्या आणि त्याच्याशी आता ह्यावेळीसुद्धा काँग्रेसमध्ये मी काही बाहेर पडलो नव्हतो. मला काँग्रेसनं एक्सपेल केलं. एक्सपेल का केलं? फक्त एवढाच प्रश्न आला की त्यावेळी सोनिया गांधींनी वर्किंग कमिटीमध्ये हा प्रश्न काढला की उद्या त्यांच्यावर निवडणूक सामान्य होती की निवडणुकीमध्ये माझ्या परकीय जन्माचा इश्यू हा महत्त्वाचा इश्यू निघेल. आणि मग ती चर्चा झाली. बहुतेकांनी निघणार नाही हे सांगितलं. फक्त सांगू आम्ही तारिकांवर आम्ही सांगितलं की हा निघेल पण त्याला आपण तोंड देऊ. पण हा निघेल ही जी भूमिका आम्ही घेतली ती त्यांना आवडली नाही. आणि त्याच्यातून मग त्यांनी त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. मग ती सगळी दिल्लीत नाटकं सुरू झाली, रडारडी सुरू झाली. त्यांच्या दारात जाऊन लोक बसले, नाही तुम्ही घेतलंच पाहिजे. मग त्याच्यातून आम्हाला पक्षातनं एक्सपेल करा ही मला वाटतं तुम्ही त्यावेळेस पुण्यात होतात आणि मी त्या क्षणाचा साक्षीदार होतो, कारण दूरदर्शन करता मी पहिली रिॲक्शन तुमची त्यावेळेस पुण्यात उतर मला माहिती नव्हतं. विमानातनं उतरल्यावर मला विमानतळावर सांगितलं प्रेसने की असं असं झालेलं आहे. आणि मग त्यावेळेला आम्ही परत जाऊन एक इंदिरा गांधीनं सोनिया गांधींना पत्र लिहिलं मी, तारिकांवर आणि सांगवा, कारण आम्हाला तिघांना टार्गेट केलं होतं. आणि त्याच्यात आम्ही लिहिलं किंवा आम्ही काही तुमच्या विरोधी नाही, पण या देशात लोकांना असं वाटतं की 100 कोटीच्या देशात भारतीय जन्माची व्यक्ती मिळत नाही का, आणि असे प्रश्न विचारले जातात. त्याला आपण तोंड देऊ, पण असे विचारले जातात. ही वस्तुस्थिती तुम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यामुळे तुमच्या कानावर घालावी या हेतूनच आम्ही त्याच्यात अशी मतं मांडलेली होती. तर त्याच्यावर त्यांनी आम्हाला एक्सपेल केलं. पण मला काँग्रेस मी सोडली नव्हती, काँग्रेसने मला बाहेर काढलं. 3 प्रसंग हे स्पेसिफिक असे ठसठशीत जाणवतात की ज्या वेळेला, आणि कंपॅरेटिव्ह बघताना हे कुठेतरी चव्हाण साहेबांना सुद्धा काँग्रेसमध्ये अंतर्गत अनुभवाला आलं असावं. त्याच पद्धतीने हे तुमच्या बाबतीत सुद्धा कसं व्हावं हे मला कळत नाही. पण विशेषतः नरसिंहराव ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला आपलं नाव पंतप्रधान पदाकरता संपूर्ण राज्यातच नाही देशात त्याची चर्चा होती. दुसऱ्या वेळेला सीताराम केसरींना ज्या वेळेला आपण पक्षांतर्गत निवडणुकांमध्ये आव्हान दिलं त्यावेळेला, आणि तिसऱ्या वेळेला आपण सोनिया गांधींच्या विदेशी असण्याचा मुद्दा निघू शकतो हे आपण पार्टीमध्ये ओपनली सांगितलं त्यावेळेला. या तिन्ही वेळेला आपल्याकडे पक्षांतर्गत थ्रेट म्हणून मुद्दाम पोज करणारी काही मंडळी काँग्रेसमध्ये अशी होती की ज्यांना तुम्हीच पुढे यायला नको होतात. नाही, असं की त्याच्यातला फायदा जो मुद्दा होता म्हणजे माझ्या यादीचा यशवंतरावजींचा. यशवंतरावजी ज्या वेळेला पाकिस्तानचं युद्ध जिंकलं आणि यशवंतरावजी लालबहादूर शास्त्री ताशकंदला गेले आणि ताशकंदला जो काही करार झाला आणि त्याच्यानंतर तिथंच शास्त्री यांचा मृत्यू झाला आणि ती डेड बॉडी घेऊन यशवंतरावजी परत आले. त्यावेळी देशाचं नेतृत्व यशवंतरावनी करावं अशीच देशात भावना होती. युद्ध जिंकलेलं होतं, डिफेन्स मिनिस्टर होते. त्यावेळेला यशवंतरावजी म्हणजे त्या सगळ्या चर्चेत म्हणजे मी उपस्थित होतो. मी काही चर्चेत भाग घेणार एवढा मोठा नव्हतो, पण हे अण्णासाहेब शिंदे, आबासाहेब कुलकर्णी, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक हे सगळे जे चव्हाणसाहेबांच्या लॉनवर बसले होते तिथं मी एक होतो. तिथं सगळ्यांची इच्छा अशी होती यशवंतरावनी व्हावं. त्यावेळेला म्हणजे महाराष्ट्रातलंच नाही, कामराजपासून बाकीच्या सगळ्यांची, इन्क्लुडिंग एस के पाटील थोडे विरोधी असायचे पण त्यांचाही पाठिंबा होता. त्यावेळी यशवंतरावजींनी भूमिका अशी घेतली की मी इंदिरा गांधींना विचारून येणार, कारण मला नेहरूंनी इथं आणलेलं आहे. ते त्यांच्या मनात जे नेहरू बद्दलचं जे अतिशय आस्था किंवा आदर जो होता, आणि दुसरी एक त्यांच्या मनात अशी होती की महाराष्ट्र ज्यावेळेस झाला त्या नेहरू मोरारजीभाई देसाईंचा महाराष्ट्राला विरोध होता. त्यांनी द्विभाषिक केलेलं होतं. त्यावेळेला इंदिरा गांधी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष होत्या आणि यशवंतरावजींनी इंदिरा गांधींना म्हणवलं की हे राज्य त्यावेळेस हे होतं, द्विभाषिक होतं, गुजरात आपलं ते राज्य चालणार नाही आणि नेहरूंना कन्व्हिन्स करायला तुमची मदत मला हवी आहे. आणि ते इंदिरा गांधींनी मदत केली
जवाहरलाल नेहरूंना तयार केलं. त्याच्यातून 1 मे 1906ला महाराष्ट्राची निर्मिती झाली. तर यशवंतरावजींच्या मनात अशी एक नेहमी भावना होती की महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये माझं योगदान असेल, पण त्याच्या पाठीशी काँग्रेस अध्यक्ष इंदिरा गांधी उभ्या राहिल्या, त्यामुळेच हे घडू शकलं. त्यामुळे त्यांना सॉफ्ट करणार होता. आणि त्यामुळे ज्या वेळेला शास्त्री गेले त्यावेळी त्यांनी इंदिरा गांधींना म्हणलं किंवा तुझ्या वडिलांनी मला इथं आणलेलं आहे, सगळे लोक मला तू जबाबदारी घे म्हणतायत, पण तुझी याच्यातली भूमिका असेल तर माझी ही आहे, तर तुमचं काय तर त्यांनी सांगितलं मी विचार करून सांगते. आणि नंतर त्यांनी 24 तास मागितले होते, पण 4 तासात त्यांनी कळवलं की माझी तयारी आहे देश चालवायला. आणि त्यामुळे यशवंतरावांची संधी गेली. पण यशवंतरावांना त्यावेळेला तुम्ही नाराज होता साहेबांनी ही संधी घ्यावी असं माझं मत होतं. मी बोललो त्याच्या त्या मीटिंगमध्ये, मला म्हणले फार शहाणा झालास तू असं सांगायला लागलास मला वगैरे वगैरे. नाही, पण आपण त्याच्यात त्या सिमिलर कंडिशनमध्ये तुम्ही होतात. नरसिंहरावांची ज्या वेळेला निवड झाली त्याच्या आधी तुमचं नाव मी होतं. तुम्हाला ते सांगतो. म्हणजे त्यावेळेला हे असं झालं आणि त्यामुळे चव्हाण सांगते नरसिंहरावांच्या माझ्या वेळेला नरसिंहराव रिटायर झाले होते. नरसिंहरावांच्या निवडणुकीला मी जात असे. माझी सभा असली तर ते नागपूरला सगळी तयारी करून उभी असायची. तिथं मग माझी सभा त्या ठिकाणी व्हायची. मी मुख्यमंत्री होतो. आणि त्याच्यानंतर त्या शेवटच्या ह्याच्यात त्यांनी उभं राहायचं नाही ठरवलं. ज्या वेळेला हा प्रश्न आला आणि मी त्याच्या जबाबदारी घ्यावी हे सांगायला सगळे लोक आले, NK फिसावेपासून जाफर शरीफ, अनेक लोक अन्य राज्यातले सगळे, त्यावेळेला प्रत्यक्षपणानं मतदान घेण्याच्या संबंधीचा निर्णय झाला. आणि सिद्धार्थ शंकर रे यांना सांगितलं की तुम्ही मतदान घ्या. मतदान घेण्याच्या वेळी सिद्धार्थने आम्हाला बोलवलं, मला बोलवलं, नरसिंहराव बोलवलं. त्यावेळेला इच्छुक हे होते, अर्जुन सिंगी थोडे होते, त्यांनाही बोलवलं. आणि त्यांनी सांगितलं कसं मतदान. मी म्हटलं सिक्रेट बॅलेट घ्या. ते म्हणजे सिक्रेट बॅलेटने पक्ष दुभांगेल आणि आता हे आपण सहन करू शकत नाही. मग काय करायचं. म्हणजे मग मी 1 बाय 1 प्रत्येकाला बोलवतो आणि मतं घेतो. मला ते काय फारसं आवडलं नाही, कारण ते काय सांगतील ते खरं म्हणायचं. आणि त्यावेळेला एक असं सांगण्यात आलं सोनिया गांधींच्या सर्कलमधलं की जर मी झालो तर तिथं शब्द वापरला होता की ये लंबे रेस का घोडा आहे, लवकर जायचं नाही, एकदा बसला की बसेल. आणि त्याच्यापेक्षा नरसिंहराव बोलवले, जादा दिन नाही. आणि म्हणून मग नरसिंहरावला पाठिंबा द्यायचा हा गांधी घराण्याच्या जवळच्या लोकांना मेसेज गेला, सीताराम केसरीपासून सगळ्यांनी. आणि मग त्याच्यात साहजिकच नंबर तिकडं वाढला. आणि मग काहीतरी आम्हाला सांगितलं यांनी नंतर सगळ्यांची इंटरव्ह्यू झाल्यावर, किंवा काहीतरी 180 एका बाजूला आणि 105 का 102 एका बाजूला. त्याला काही तेवढा अर्थ नव्हता. पण शेवटी एकदा मला म्हणायचा मला नैतिक अधिकार नव्हता, कारण त्यांना अधिकार द्यायच्या गोष्टीला मी पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांचा निर्णय आम्ही सगळ्यांनी ॲक्सेप्ट करायचं मान्य केलं. त्यावेळेला ती भूमिका झाली. आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हटलं सीताराम केसरी आणि मी, त्यावेळेस पुन्हा सगळ्यांची इच्छा होती मी अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यावी. पण पुन्हा 10 जनपदवरनं सूचना आली की केसरींना करा. आणि त्याच्यात हेतू हाच होता की मी कदाचित जर झालो तर नियंत्रण पूर्ण संघटनेचं यांच्या हातात जाईल असं असावं. आणि त्यामुळे साहजिकच बहुसंख्यांनी, कारण त्यावेळी मी होतो, माझ्यावर राजेश पायलटसुद्धा रेसमध्ये होते. राजेश पायलट 3 नंबरला गेले, मतदान झालं. 1 नंबरची मतं केसरींना पडली, 2 मला आणि 3 यांना. पण त्याही वेळेला गांधी फॅमिलीचा पाठिंबा हा माझ्या बाजूला नव्हता. त्यामुळे या सगळ्या प्रत्येक प्रसंगी गांधी फॅमिलीचा पाठिंबा, मग तो यशवंतरावजी असोत किंवा त्याच्यानंतर माझा 3 वेळेचा असो, तर आम्हाला लोकांच्या बरोबर नव्हता. आज मागे वळून बघताना अशी एक धूसर शक्यता तरी मनात येते की राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना जी 99ला झाली ती 5 वर्ष आधी होऊ शकली असती, किंवा हे जे 3 प्रसंग तुम्हाला दिसतात सरळ सरळ आपली गुणवत्ता, अनुभव
डावलला जाऊन केवळ कुठल्या तरी एका वेगळ्या कारणाकरता मॅन्डेट बाजूला ठेवून किंवा तसं घडवून जे तुम्हाला तुमची संधी दिली गेली नाही, त्यावेळेस जर राष्ट्रवादीची स्थापना झाली असती तर चित्र बदललं असतं असं वाटतं? सांगता येत नाही बदललं असतं का नाही. पण दुसरी गोष्ट अशी आहे की अगदी माझ्या सुरुवातीच्या राजकारणात माझ्या घरातून संघर्ष होऊन मी काँग्रेसचा विचार स्वीकारला होता. त्यामुळे जो विचार आपण अगदी सुरुवातीच्या काळापासून स्वीकारला त्याच्यापासून दूर जावं असं कधी मला वाटत नव्हतं. राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही एक्सपेल केली नसतं, काढलीच नसती. आणि काढली तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच म्हणलो. आम्ही त्याच्यापासून कुठं बाजूला गेलो नाही. एक, आणि निवडणुका झाल्याच्या नंतर आम्ही क्षणाचा विचार केला नाही. त्यावेळी शिवसेना म्हणत होती की तुम्ही व्हा तिथं, तुमचा मुख्यमंत्री करायला आमचा पाठिंबा आहे, सरकार बनवा. आम्ही नाही केलं. आम्ही विलासराव देशमुखांना ॲक्सेप्ट केलं, तुमचे लोक जास्त आहेत. आणि सरकार बनवून त्याचं मुख्य कारण की पार्श्वभूमी, वैचारिक मानसिकता ही सगळी काँग्रेसच्याशी जवळीकीची होती. आणि त्यामुळं ते आधी काढलं असतं किंवा नंतर काढलं असतं तरी काँग्रेसच्या विचारापासून फार बाजूला जावं असं वाटत नव्हतं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काँग्रेस हा शब्द तर आहेच, पण राष्ट्रवादी या नावानं आपण पक्ष काढावा ही मुळात कल्पना कुठून आली, किंवा हा शब्द? असं आहे की ते आम्हाला ज्या पार्श्वभूमीवर काढलं तो देशी विदेशी हा प्रश्न त्यावेळी निघालेला म्हणून आम्ही राष्ट्रवादी आहोत. अच्छा, नाही पण एक प्रश्न माझ्या म्हणजे ज्यांनी तुमचं 80 नंतरचं राजकारण बघितलंय अशी आमच्या पत्रकारांची पिढी, आमच्यापेक्षा सिनियर लोकसुद्धा खूप होते, पण त्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमांची तेवढी संधी मिळाली नाही. आता मी ज्याप्रमाणे म्हटलं त्याप्रमाणे आपल्या अनेक गोष्टींना आम्ही इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी म्हणून जेव्हा बघत होतो तेव्हा सतत आम्हाला कुठेतरी बाहेरून जी तुमची कॅमेऱ्यावर कधीही चेहऱ्यावर दिसायची नाही अशी एक घुसमट जाणवत होती, जिचा एक परिपाक राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होण्यामध्ये आम्हाला दिसून आला. पण आपल्याला हे साहेब खरोखर जाणवत होतं त्याही वेळेला का नाही हे मला जाणून घ्यायचं आहे, की जरी आपला वेगळा पक्ष काढला तरी महाराष्ट्रामध्ये आपल्याला यापुढे आघाडीच्याच राजकारणाला बरोबर घेऊन पुढे जावं लागणार आहे हे आपल्याला जाणवत होतं? मी अनेकदा जाहीर बोललो त्याच्यात. म्हणजे इथंच नाही, मी देशाच्या पातळीवर इथून पुढची काही वर्ष ही कोअलिशन पॉलिटिक्सशिवाय देश चालू शकणार नाहीत असंच माझं मत होतं. मी जाहीर म्हटलं माझं मत पहिल्यांदाच चुकलं ते म्हणजे मोदींच्या आगमनानं. त्यावेळी मला असं कधी वाटलं नाही की भारतीय जनता पार्टीला किंवा मोदींना हा क्लिअर कट मॅन्डेट पार्लमेंटमध्ये मिळेल. तो मिळाला. तो किती दिवसासाठी टिकेल का नाही माहिती नाही, पण तो मिळाला. आणि त्याचं मुख्य कारण एकच आहे की त्याला पर्याय म्हणून लोकांच्या समोर जे काँग्रेसने प्रोजेक्शन केलं त्यांनी हा विश्वास संपादन म्हणजे करण्याच्यासाठी ते यशस्वी झाले असं वाटलं नाही. त्यावेळेला ते अंतर फार पडलं राहुल गांधीमध्ये आणि मोदीच्यामध्ये. नाहीतर या देशाला कोअलिशन पॉलिटिक्सच्या शिवाय पर्याय नव्हता अशीच अवस्था. आज काय दिसतं देशामध्ये अजूनही. इकडे एन टी रामारावच्या ठिकाणी हे दोन वेगळे चीफ मिनिस्टर झाले, एके ठिकाणी त्यांचे जावई झाले, दुसऱ्या बाजूने हा राव झाला. किंवा काँग्रेस इकडे दिसते, केरळमध्ये आता पुन्हा डावे पुन्हा वाढतात का काय दिसतात. तामिळनाडूमध्ये AIDMK त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आणि नॉर्दर्न इंडियामध्ये जरी BJP आज असली तरी ईस्टर्न पार्ट ऑफ इंडियामध्ये BJP तेवढी फसलेली दिसत नाही. तिथे वेगवेगळे पक्ष दिसतात. नागालँडला वेगळं आहे, सिक्कीमला वेगळं वगैरे वगैरे. याचा अर्थ असा आहे की आज एक पक्ष किंवा एक विचार संबंध देशाच्या कानाकोपऱ्यात लोकांनी ॲक्सेप्ट केलं आहे, ही स्थिती आता राहिलेली नाही. याच्या पुढच्या काळात हाच ट्रेंड कायम राहील असं वाटतं? बिहारच्या इलेक्शन सांगता येत नाही. नॅशनल लिडरशिप कशी पावले टाकणार आहे त्याच्यावर आहे. नॅशनल लिडरशिप त्या काळामध्ये जी होती नेहरूंच्या काळात, त्यांनी राज्यातल्या जनमानसामध्ये प्रस्थापित झालेल्या किंवा स्वीकारलेल्या नेत्याच्या पाठीशी पक्षाची शक्ती उभी करण्याची नीती त्यांची होती. म्हणजे निजलिंगप्पा असतील राज्यामध्ये, कर्नाटक नेहरूंनी निजलिंगप्पा मान्य केलं, किंवा महाराष्ट्रामध्ये यशवंतरावजी असतील तर यशवंतरावांना त्यांनी मान्य केलं,
किंवा के कामराज तिकडे असतील केरळमध्ये, तामिळनाडूमध्ये त्यांनी हे केलं. त्याने असं वजून कोणतरी टाकलं असं नाही. इंदिरा गांधींनी पहिल्यांदा ज्या वेळेला काँग्रेस बंगलोरच्या स्टेशनमध्ये विभागली गेली त्यानंतरच्या काळामध्ये प्रस्थापित नेत्यांनी मला साथ दिली नाही म्हणून आपले पाठिंबा देणाऱ्या नेत्यांची एक मालिका तयार केली पाहिजे हे सूत्र त्यांनी लक्षात ठेवलं. आणि तेव्हा त्यांनी ही माणसं बसवायचा प्रयत्न केला की ज्या माणसांच्या पाठीशी ते राज्य नव्हतं. बरेच सांतुले महाराष्ट्रात झाले, ज्यांचा बेस नाही त्या लोकांना आणून त्यांना शक्ती दिली. त्याच्यातून शेवटी आपण बघितलं की त्यावेळेच्या आंध्रप्रदेश राज्याला लोकांना नाही पसंत पडलं. त्यांचं भास्कररावला आणलं तर लोकांनी त्या NTRला प्रचंड शक्तीने उभा केला आणि त्याच्या पाठीमागं ते जे आंध्राचा जो एक काय अभिमान ही कन्सेप्ट त्यावेळेला त्यांनी मांडली आणि ती लोकांनी स्वीकारली. त्यामुळे प्रादेशिक एक अस्मिता या संबंधीच्या गोष्टी वाढीला लागल्या. आणि त्याचं मुख्य कारण की त्या राज्यातली लोकांच्याच मान्यता असलेली लिडरशिप ही बाजूला ठेवायची हे सूत्र नॅशनल लिडरशिपने स्वीकारलं. त्याचे परिणाम आहेत. उद्याच्या नॅशनल लिडरशिपने राज्यातल्या जनमान्य अशा नेतृत्वाच्या पाठीची शक्ती उभी करायची हे सूत्र स्वीकारलं तर कदाचित परिस्थिती बदलेल. पण आज मला तसं चित्र दिसत नाही, कारण नॅशनल लेवललाही तशी लिडरशिप दिसत नाही. आणि राज्यातसुद्धा इतके वेगवेगळे विभाग विचाराचे लोक आज सत्तेवर आहेत. त्यामुळे आता ते मला तातडीने दिसत नाही. एक युवा नेता ते महाराष्ट्राचा एक कार्यक्षम मंत्री आणि त्याच्यानंतर 4 वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद. कशी झाली सगळी वाटचाल शरद पवारांची आपण जाणून घेणार आहोत. ही मनोरंजक कथा स्वतः शरद पवारांच्या तोंडून. या जपानचा फोटो याच्यात असेल होते. म्हणजे मी जे तुम्हाला म्हणलं की जे आम्हाला पाठवलं बाहेर बाईंनी आणि वेगवेगळ्या लोकांना आहे का नाही कोणाचं. हा जपानचा प्राईम मिनिस्टर नारायण दत्त तिवारी. मी कंटिन्यू रोलिंग. हा